एक वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं की मुलं झाली की करिअर विसरायचं. चूल आणि मूल हे आधीचं वाक्य होतं, पण आता मुलं झाले की करिअर विसरायचं. जे काही तुम्हाला करायचं ते मुलं व्हायच्या आधी करा. पण हे वाक्य आपल्याला खोडून काढता आलं पाहिजे आणि ते मी कदाचित केलंय. सेलिब्रिटी हा शब्द माझ्या मागे नंतर लागला, कामातून तो शब्द लागला. खरं तर तुम्ही जसं म्हटलात की मी खेडेगावातून आलेली मुलगी आहे. मला असं वाटतं की आपल्या मनात जर जिद्द असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. नक्कीच. हो, स्वतःवरती विश्वास पाहिजे. कारण बरेचसे असे लोक म्हणतात की स्वतःवर विश्वास पाहिजे, स्वप्न बघा आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं काम मोठं करा. माझं वैयक्तिक मत असं आहे की तुमची भाषा काय आहे ह्यापेक्षा तुम्ही लोकांशी किती जास्त कनेक्ट होता आणि लोकांना किती तुम्ही आपलंसं करता हे जास्त महत्त्वाचं आहे. निर्णय आपण जो माणूस निर्णय घेतो तो योग्य किंवा अयोग्य असतो असं मला नाही वाटत. आपण घेतलेला निर्णय योग्य करून दाखवण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. अनेक भारी व्यक्तिमत्व आपल्याला भेटीला येत आहेत आणि या भारी व्यक्तिमत्वांकडून असे काही विशेष कौशल्य, विशेष गुण, विशेष परिश्रम किंवा विशेष असा त्यांचा प्रवास आपल्याला ऐकायला मिळतोय. माझी खात्री आहे की भारी लोकांचे हे अनुभव निश्चितच तुमचं आयुष्य भारी बनवायला मदत करत असतात आणि करत असतीलही. त्यामुळेच भारी लोकांचा इथे आणि त्यामुळेच अशी वेगवेगळी भारी लोक आपण इथे आमंत्रित करत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास आपल्याला प्रेरणादायी ठरावा म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न करत असतो. सो आजचं भारी व्यक्तिमत्व सुद्धा असंच एक व्यक्तिमत्व आहे. झिरो टू हिरो आपण जर्नी बरेचदा या भारी लोकांच्या प्लॅटफॉर्मवरती आपण दाखवत असतो. आज असणारं गेस्ट म्हणजे एक फिमेल आहेत. खरं तर त्यांचा प्रवास, गावाकडून असणारी ही सर्वसाधारण मुलगी किंवा स्त्री आज एका खूप चांगल्या सेलिब्रिटी अँकरमध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे. सो नेमकं त्या कोण आहेत, त्यांचा प्रवास कसा आहे? बरेचदा मी सुद्धा गावी वाढलो. गावाकडे असताना आपला कुठेतरी कॉन्फिडन्स लो असतो. आपण काहीतरी करू शकू, स्किल असताना सुद्धा आपल्याला काही करता येईल याबद्दल साशंकता असते. पण यांचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला सुद्धा असंच काहीतरी उत्तुंग व्यक्तिमत्व स्वतःचं घडवता येऊ शकतो. आणि म्हणून आजचा पॉडकास्ट तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं फक्त इच्छा आहे ना, अशा त्या प्रत्येक व्यक्तीला ते करण्यापर्यंतचं बळ या पॉडकास्टमधून तुम्हाला मिळू शकतंय. आणि म्हणून हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुमच्या कमेंट्स जरूर करा. तुमच्या कमेंट्समधून आम्हाला खूप इन्स्पिरेशन मिळत असतं. त्यामुळे तुमच्या कमेंट्स सुद्धा जरूर द्यायला विसरू नका. सो चला तर आजच्या भारी व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करूयात. आज आपल्याला लाभलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे सेलिब्रिटी अँकर स्वाती बालटे. मॅडम, तुमचं नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही जो काही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. खूप सारे उत्सुकता आहेत, खूप सगळ्या तुमच्या जीवन प्रवासाला जाणून घेण्याची इच्छा आहे आणि अप अँड डाऊन, संघर्ष, स्ट्रगल. कारण आय नो की आज सेलिब्रिटी अँकर म्हणून अनेक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम करत असता. बट हे प्रोग्राम करतानाची स्वाती बालटे आज लोकांना दिसते. बट त्याच्या पाठीमागचा संघर्ष, पडद्यामागं ज्या काही गोष्टी घडल्या आणि विशेष म्हणजे सर्वसाधारण सामान्य कुटुंबातून, खेडेगावातून इथंपर्यंतचा जो प्रवास आहे तो जाणून घेण्यामध्ये मला फार रुची आहे. त्यामुळे मला त्याबद्दल विचारायचं आहे. सुरुवातीला मी सांगेन की तुमची स्वतःची थोडक्यात ओळख करून द्या आणि मग आपण एक एक प्रश्न विचारून जीवन प्रवास थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सो नमस्कार. आणि सुरुवातीला तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. मी जसं की सगळ्यांना माहित आहे, अँकर स्वाती बालटे. सेलिब्रिटी हा शब्द माझ्या मागे नंतर लागला, कामातून तो शब्द लागला. खरं तर तुम्ही जसं म्हटलात की मी खेडेगावातून आलेली मुलगी आहे. सो मला वाटतं मी माझी सुरुवातीला लाईफ जर्नी सांगायला हवी, नाही का? तिथून सुरुवात करूयात. सो अँकरिंग तसं बघायला गेलं तर माझा स्वभाव जो आहे तो खूप शांत आहे आणि अँकरिंग मला वाटतं की बरेच जण म्हणतात की मी ही खूप बोलकी असेल, स्टेजवरती गेल्यावरती हिचा जो ऑरा असतो तो खूप काही वेगळा असतो. पण मला सगळ्यांना सांगायचंय की माझा स्वभाव जो मूळ आहे तो खूप शांत आहे आणि माझी जी अँकरिंगची आवड आहे ती कॉलेजपासून डेव्हलप झाली. कॉलेजमध्ये मी खूप शांत अभ्यासू मुलगी होते. जे टॉपरच्या रँकच्या मुली म्हणतो आपण की टॉपर ज्या असतात की सरळ नाकासमोर चालणाऱ्या. सो त्यावेळेस मला अँकरिंग एका कार्यक्रमाची संधी मिळाली. सो मी ते अँकरिंग केलं आणि
ते काम केल्यानंतर मला माझे जे फ्रेंड्स असतील, माझे गुरु असतील, त्यांनी सांगितलं की वा, तुझा आवाज किती सुंदर आहे आणि तुला ऑन द स्पॉट सगळ्यात महत्त्वाचा अँकरिंगचा कोणता गुण असतो तर तो समय सूचकता. कारण त्यावेळेस बरेचसे चेंजेस घडले, ऑन द स्पॉट बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि त्या मी इझिली हँडल केल्या. आणि मला त्यावेळेस कळलं की मी स्टेजवरती गेल्यावरती ही स्वाती ती राहत नाही, स्टेजवरती गेल्यावरती अँकर स्वाती होते. सो मला तिथून आवड ती निर्माण झाली आणि त्यावेळेस वाटलं, मी MBA करत होते आणि खरं तर MBA मध्ये मला गोल्ड मेडल आहे. ओके. असं सोलापूर युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल आहे. पण मी एका सामान्य कुटुंबातली मुलगी आहे, सरळ चौकटीतलं जे कुटुंब आपण म्हणतो तशी मी मुलगी आहे. आणि त्यांना घरच्यांना मी सांगितलं की मला अँकरिंग मध्ये आता करिअर करायचं. एवढं MBA सोडून तो अँकरिंग मध्ये करिअर करायचं म्हटल्यावरती ऑब्व्हियसली आपल्या गावाकडच्या लोकांना हे क्षेत्रच माहीत नाहीये आणि ह्याच्यामध्ये जाऊन पुढे आपण काय करू, मला पण ह्याची काही खात्री नव्हती. पण माझं MBA झालं, मी गोल्ड मेडल मिळालं आणि गावाकडे आपल्याला माहितीच आहे, मुलीचं एकदा शिक्षण कंप्लीट झालं की तिच्या समोर कुठली गोष्ट असते तर ते लग्न. सो तसंच माझं लग्न झालं आणि मी पुण्यात आले. मी लग्नानंतर पहिल्यांदाच पुण्यात आले आणि 2 दिवसांनी मी एक इंटरव्ह्यू दिला MBAच्या बेसवरती, जॉबसाठी. आणि लक म्हणा किंवा कदाचित माझं नशीब खूप चांगलं आहे असे बरेचसे लोक म्हणतात आणि हो खरंच आहे. पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये मला जॉब लागला. सो बँकेत मी ॲज अ ज्युनियर ऑफिसर म्हणून काम करायला लागले. पण त्या अँकरिंगची आवड होती कारण कामात मी समाधानी नव्हते. काम करत होतं, सॅलरी मिळत होती, पण कुठेतरी मनात ती आपण लहानपणी ठरवलेलं असतं ना की मला हे करायचंय ते करायचंय, तसं माझं ते स्वप्न होतं की मला कधी ना कधी टीव्हीत दिसायचंय किंवा मला स्टेजवरती जायचंय. सो मग मी जॉब करत होते आणि एका ठिकाणी असंच न्यूज चॅनलला मी कुठेतरी ॲड पाहिली की अँकर हवेत, ट्रेनी अँकर हवेत. सो माझं काही त्याच्यामध्ये एज्युकेशन नव्हतं, मला काही अनुभव नव्हतं. इव्हेंट्स केले होते मी, कार्यक्रम केले होते, माईक हातात धरले होते, ते फक्त कॉलेजमध्ये धरले होते. सो मी मंडे टू फ्रायडे बँकेतला जॉब करायचे. आता बँकेतला जॉब आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सकाळी 9ला गेलं की संध्याकाळी किती वाजता घरी यायचं हे काही आपल्याला माहित नसतं. आणि सॅटर्डे संडे मला लकीली तो जॉब मिळाला, जो मी म्हटलं ना की न्यूज चॅनलचा होता, तो जॉब मला मिळाला. आणि मी मंडे टू फ्रायडे तो जॉब केला आणि सॅटर्डे संडे मी न्यूज चॅनलला जायचे. असे 4 महिने मी एकही सुट्टी शनिवार रविवार घेतली नव्हती. मला असं वाटतं की आपल्या मनात जर जिद्द असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. नक्कीच. हो, स्वतःवरती विश्वास पाहिजे. कारण बरेचसे असे लोक म्हणतात की स्वतःवर विश्वास पाहिजे, स्वप्न बघा आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं काम मोठं करा, तर आपण नक्कीच यशस्वी हो. सो तो जॉब करत होते. मग मी ठरवलं की चांगल्या पोझिशनचा जॉब होता आणि आता मला फुल टाइम अँकरिंग करायचं. ओके. आणि घरातल्यांना मी सांगितलं, स्पेशली माझ्या नवऱ्याला सांगितलं. त्यावेळेस काय आमचे नवरा पण आता लगेच जॉबला लागलेला, त्यामुळे त्यांना पण काही फार मोठी सॅलरी नव्हती आणि मलाही एक 25,000 असेल सॅलरी. आणि त्यावेळेस तो जॉब करणे हा खूप महत्वाची गरजेची गोष्ट होती आमच्यासाठी. कारण एक वेळ अशी होती की आमच्याकडे साधं दळण आणायला 200 रुपये पण नव्हते आमच्याकडे. मग त्या कंडिशनमध्ये मी जॉब सोडून फुल टाइम बेभरवशाचं करिअर करणे. कारण अँकरिंग एखादी कला जोपासणं, आपण म्हणतो जेवढं सुंदर दिसतं बघायला पण वास्तव, कारण गुलाबाला पण काटे असतात, तसंच मला वाटतं हे कलाक्षेत्र पण तसंच एक अगदी गुलाबासारखं दिसतं. ते खूप सुंदर दिसतं बघणाऱ्यांना, पण जो त्याला हात लावतो, जो त्याच्या जवळ जातो त्याला तो काटा टोचतो. कुठल्या ना कुठल्या कलाकाराला तो काटा टोचलेलाच असतो. मग मी ठरवलं की काही होऊ दे, मला फुल टाइम अँकरिंग मध्ये करिअर करायचंय. कारण त्यावेळेस परिस्थिती ही तितकी नव्हती, पण ठरवलं. कारण बरेचसे मला म्हणतात की तू खूप जिद्दी आहेस, तुला पाहिजे त्या गोष्टी तू करतेस. मग कदाचित हा चांगला गुण असेल माझ्यातला किंवा वाईट असेल, पण ठीक आहे, मला माझा स्वभाव आवडतो. मग मी ठरवलं की जॉब नाही करायचं, आपल्याला फुल टाइम अँकरिंग करायचं. ना कुठे पुण्यात आले होते, ना कुठे ओळखी होत्या, ना कोणत्या इव्हेंट प्लॅनरशी माझे टायअप होते किंवा कुणी असं जास्त ओळखीचं नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गावाकडून जे मुलं मुली येतात आता पुण्यासारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये, त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो की एकतर आत्मविश्वास कमी असतो त्यांच्यामध्ये. पण काही मुलांमध्ये तो जरी आत्मविश्वास असला तरी बाहेरचं जे सराउंडिंग असतं ते त्यांच्यासाठी तेवढं कॅपेबल असतं असं मला नाही वाटत. कारण मला पण खूप सारे अनुभव आले ज्यावेळेस मी 1-2दा स्टेजवरती गेले. पुण्यातला मोठा प्रॉब्लेम न आणि नचा, आपल्या भाषेचा मला अजूनही कळत नाही की न आणि न मधला फरक कळत नाही. पण तरीही कारण स्थानिक
नेत्यांपासून मी आज भारत सरकारपर्यंत इव्हेंट करते. साध्या छोट्याशा खेड्यातल्या लग्नाची इव्हेंट पासून मी आज 5 स्टारची इव्हेंट करते. का तर माझ्यामध्ये असलेला तो आत्मविश्वास. कारण न आणि न पेक्षा मला काय वाटतं की तुमची भाषा, ऑब्व्हियसली आपण ज्या क्षेत्रात काम करतो आपली भाषा आपल्याला शुद्ध हवीच, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की तुमची भाषा काय आहे ह्यापेक्षा तुम्ही लोकांशी किती जास्त कनेक्ट होता आणि लोकांना किती तुम्ही आपलंसं करता हे जास्त महत्वाचं आहे. कारण काही लोक असे असतात की जे, जसं आता हा छोटासा फरक सांगितला न आणि न मधला, तर अशा छोट्याशा फरकांमध्ये लोक अडून बसतात आणि आयुष्यात त्यांची गाडी पुढे कधीच जात नाही. बट हा आत्मविश्वासाचा भाग जो सांगितलात ना, तो खरंच अप्रतिम आहे. आणि तो आत्मविश्वास असेल तरच आपल्याला हवं ती गोष्ट आपण अचीव करू शकतो. हा माझाही अनुभव आहे. तुम्ही जसं जॉब सोडलात आणि करिअर म्हणजे बेभरोशाचं हे करिअर निवडलं, कशाच्या बेसिसवरती, तर कुठेतरी लहानपणीच पाहिलेली स्वप्न आतमधून तुम्हाला स्वस्थ बसू देत नसावीत. सो माझ्याही बाबतीत असंच होतं की लहानपणी पाहिलेली स्वप्न कुठेतरी पुढं आणि कुठेतरी म्हणजे जगाचा विचार न करता, म्हणजे लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मला काय करायचं आहे, ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे आपण मला काय करायचं आहे याचा ध्यास ठेवला तर मला वाटतं की अशा प्रकारे आपण करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो. अनेक लोकांच्या स्टोरीज अशा आहेत. बट मला या स्टोरीमध्ये थोडंसं अजून जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजे तुमच्या बालपणाबद्दल. सो गावाकडं लहानपणी सर्वसाधारण तुम्ही 10वी पर्यंतचे काही एज्युकेशन होतं. सो 1ली ते 10वी पर्यंतचं एज्युकेशन तुमचं कोणत्या शाळेत झालं, त्याचबरोबर घरी कशा प्रकारचं वातावरण लाभलं, म्हणजे आई वडील भाऊ बहीण, तुम्हाला लाभलेलं सराउंडिंग कसं होतं. कारण बॅकग्राऊंड जसं असतो त्याची काही बीज सीड्स आपल्या लाईफमध्ये पडलेले असतात आणि ते पुढे आल्यानंतर कुठेतरी ती जाणवत असतात. सो त्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं. खरं तुम्ही म्हटलात की खरं व्यक्तिमत्व हे आपलं बालपणातच घडत असतं. जसं मातीच्या मडक्याला आकार नसतो, पण कुंभार जसा आकार देऊ तसं ते घडत असतं. सो माझं बालपण सांगायचं झालं तरी माझं मूळ गाव हे सोलापूरमध्ये आहे, पण मी बालपणी कोकणात राहायला होते. ओके. मी 1 वर्षाची असतानाच मला आजी आजोबा कोकणात घेऊन गेले होते. आजी आजोबा दोघेही प्राथमिक शिक्षक होते. सो त्यांचे संस्कार मला त्यावेळेस घडले त्यांच्यावरती. आणि मी कोकणात होते राहायला. सो 1 ते 8वी पर्यंत शिक्षण माझं पूर्ण कोकणात झालं. सो वातावरण जे होतं, तिकडची लोक तुम्ही जर बघाल की आपल्या इकडच्या लोकांपेक्षा तिकडची लोक खूप, त्यांचा स्वभाव जो आहे तो खूप प्रेमळ आणि सौम्य आहे. आणि मला वाटतं तो गुण मी घेतलाय. बाहेरून काटेरी दिसले तरी आतमधून मात्र गोड आणि मधुर. आणि तुम्ही कधी जा कोकणामध्ये किंवा ते जे लोक असतात तेवढ्या आपुलकीने एवढं एका क्षणात आपल्यास करण्याचा त्यांच्यामध्ये तो गुण आहे. आणि तो गुण मी घेतलाय असं मला वाटतं. कारण स्टेजवरती आपण बघतो की नेहमी वेगवेगळी लोक असतात आणि आपण एक अँकर कुठला असतो तो लोकांशी जसा कनेक्ट होईल, इमोशनल कनेक्ट होता आलं पाहिजे त्याच्याशी. सो मला हा गुण मी त्यांचा घेतला. सो माझं बालपण पूर्ण कोकणात गेलं. छान सुंदर समुद्र, त्यासोबत नारळाची झाडं, डोंगर कपारी, हे सगळं मी अनुभवलंय, जे आता आजकाल बऱ्याचदा लहान मुलांना आपल्याला अनुभवायला नाही मिळत आहे. तर त्यानंतर माझं मम्मी पप्पांना वाटलं की बाबा ही आता पोरगी 1 वर्षाची असल्यापासून आता एवढी मोठी झालीये तरी पण तिकडेच राहते, जर लग्न तर आता इकडच्याच माणसाशी तुझं लावायचं. सो इकडचं पण वातावरण तिला मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर मला मम्मी पप्पांनी इकडे गावाकडे आणलं. आणि या प्रवासामध्ये 1ली ते 8वी मध्ये आई वडिलांना सोडून आजी आजोबांच्या सांगण्यामध्ये होतं. सो पण ते खूप वाईट पण वाटायचं. कारण लहान मुलांना आई वडील सगळ्यात जवळचे असतात, पण माझ्यासोबत आई वडील नव्हते त्यावेळेस. पण आजी आजोबांनी खूप छान सांभाळलं, माझा खूप सांभाळ केला. आणि कदाचित त्यांच्या लाडामुळे माझा स्वभाव थोडासा हट्टीपणा आला असेल. आणि त्यानंतर मी इकडे आले. आणि त्यानंतर 10वी 12वी माझं सायन्सने झालं, मराठी मीडियम पूर्ण. मराठी मीडियमने झालं शिक्षण सगळं. आणि आई वडील माझे प्राथमिक शिक्षक आहेत. आणि वडिलांना थोडंसं हे भाषण किंवा बोलणं हे आवडतं, कदाचित त्यांच्यातला तो गुण मी घेतलेला. ओके. याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, कारण बरेचदा हा कुठेतरी वारसा येतो. स्वप्न सुद्धा अशीच पडत नाहीत. आपण ज्या गोष्टी बघायची नसतात तर ती जगायची असतात. पण ती स्वप्न पडण्यासाठी सुद्धा आपली स्वप्न कोणती पडतात, जे आपण आपल्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये पाहतो, त्याच गोष्टी आपण सुद्धा पाहत राहतो किंवा तशा प्रकारचं स्वप्न आपल्याला पडतात आणि मग ती पडलेली स्वप्न आयुष्यात खरी सुद्धा होतात.
सो आई वडिलांनी तुम्हाला त्यानंतर 10वी पर्यंत 12वी पर्यंत तुम्ही गावी राहिलात, 12वी सायन्स केलं. त्यानंतर पुढच्या एज्युकेशनला तुम्ही गावीच होतात का कुठे शहरामध्ये? गावीच. सो ग्रॅज्युएशनच्या वेळेला तुम्ही कुठे होतात, म्हणजे सॉरी MBA जेव्हा केलं त्यावेळेला कुठे होतं? मी गावीच होते. आमचं तालुका आहे सांगोला म्हणून, जिथे कॉलेजेस पण आहेत आणि सिंहगड कॉलेज आहे, तिथे मी शिकले. आणि मोस्टली मला वाटतं माझ्या या करिअरमध्ये त्या कॉलेजचा सुद्धा तेवढाच हातभार आहे, कारण तिथे अभ्यासासोबत ज्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असतात त्या सुद्धा तेवढाच त्याला इम्पॉर्टन्स दिलं जातं. आणि तिथून मला वाटतं बरेचसे कलाकार घडलेत आणि माझं कलाकार होण्यापाठीमागे त्या कॉलेजचं सुद्धा तेवढं श्रेय. एखादा अनुभव शेअर केला तर त्या कॉलेजमध्ये असताना की जिथून तुम्हाला कॉन्फिडन्स भेटला? पहिल्यांदा तुम्ही स्टेजवरती कधी गेलात? मी त्यावेळेसच गेले कॉलेजमध्ये. येस, तिथे काय होतं की सेंड ऑफ घ्यायचा होता आमच्या सिनियर्सचा आणि आमच्या प्राचार्यांनी सांगितलेलं की तुम्ही आता ज्युनियर जे आहे ते सेंड ऑफ करू शकतात, फक्त जो कोणी माझ्याकडे आधी स्क्रिप्ट लिहून आणेल अँकरिंगची त्यांना मी अँकरिंग देईन. सो मी आणि माझी एक मैत्रीण होती, तिने आम्ही दोघींनी स्क्रिप्ट लिहिली. काही माहित नव्हतं मोबाईलवरती बघा वगैरे किंवा आधीचं काय बघितलं असेल ते करून ते स्क्रिप्ट घेऊन गेलो आणि आमचं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर बाकीच्यांना वाटलं की ह्या दोघीच का जात आहेत. पण ज्यावेळेस आम्ही ते अँकरिंग करून दाखवलं आणि ते खूप जणांना आवडलं, ते असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा केलंय ते. आणि त्यावेळेस खरं तर तिथेच पहिला प्रॉब्लेम झाला की भांडण ऍक्च्युली चालू होतं की मी करणार का तू करणार, कारण अँकरिंग दिलं ते 2 मुलींनाच दिलं आणि मुलामध्ये कोणीच नव्हतं. सो मुलांना खूप प्रॉब्लेम झाला होता की फक्त मुलीच अँकरिंग करतात, मग आमचं काय काम. पण आम्ही एवढं छान केलं आमचं ऑन द स्पॉट. तिथे प्राचार्यांनी पण कौतुक केलं आणि जे गेस्ट आले होते त्यांनी पण आमचं कौतुक केलं. सो तो माझा पहिला अनुभव होता. सो त्या पहिल्या अनुभवाला म्हणजे बरेचदा असं होतं की पहिल्यांदा जेव्हा स्टेजवरती जातो तेव्हा बोबडी वळते किंवा अचानकपणे ब्लँक होतं, हातपाय कापायला लागतात. तुमचा पहिला अनुभव कसा होता? बोबडी वळणं, हातपाय कापायला लागणं असं मला तर अजूनपर्यंत नाही झाले. कदाचित तो जन्मजातच गुण आहे मला असं वाटतं, कारण स्टेजवरती गेल्यावरची स्वाती ही वेगळीच होऊन जाते. असं तुम्ही मला 4 माणसात बोलायला सांगा, कदाचित मी फार कमी बोलेल किंवा काही लोकांना वाटतच नाही का हा हीच का ती. सो बरेच जण मला हा प्रश्न विचारतात, कारण मी ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं की बँकेत जॉबला होते, मी काही कुणाशी कामाशी काम बास एवढंच बोलायचे. आणि बराचसा वाईट अनुभव पण मला बँकेत आले, कारण सगळ्यात एज्युकेशन चांगलं होतं त्यामुळे मला पोस्ट चांगली मिळालेली, कारण आपले जे सिनियर्स असतात त्यांच्यापेक्षाही मोठी पोस्ट होती. सो मला बऱ्याच वेळा असं टॉर्चर पण केलं जायचं बँकेमध्ये, का तर मी वयाने लहान होते आणि त्यांच्यापेक्षा पद माझं मोठं होतं आणि बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम फेस पण करावा लागत असेल. सो काय व्हायचं की सगळ्या जणांचं काम कदाचित मला एकटीलाच दिलं जायचं असं मला वाटायचं, कारण क्लोजिंगच्या वेळेस. सो मला बऱ्याच वेळा मग मॅनेजरची हॅरॅशमेंट, रोज रडायची मी बँकेत. 1-2 वर्ष जॉब केला असेल पण मी रोज रडायचे. आणि त्यावेळेस माझ्यासोबत मान करून बोलायची पण हिंमत नव्हती. आणि कदाचित त्या लोकांना वाटत असेल का हीच ती आहे का, कारण स्टेजवरचा जो कॉन्फिडन्स आहे, इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना मी आज भेटतीये. आणि मला वाटतं की तो जो निर्णय होता मी बँक सोडण्याचा तो बरोबर होता, कारण निर्णय आपण जो माणूस निर्णय घेतो तो योग्य किंवा अयोग्य असतो असं मला नाही वाटत. आपण घेतलेला निर्णय योग्य करून दाखवण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे मला वाटतं. ऍब्सोल्युटली. हा जो गुण आहे ना, हा गुण खरं तर माणसाला पुढे घेऊन जात असतो. रडतराव घोड्यावर अशी एक म्हण आहे की बरेचदा अनेक गोष्टींची संधी समोर असताना आपण त्या संधींना जर का ग्रॅब नाही केलं, किंबहुना जसं 2 वर्ष बँकेच्या जॉबमध्ये हॅरॅशमेंट होत होती आणि ती हॅरॅशमेंट सहन करत, का तर बँकेचा जॉब आहे, नोकरी चांगली आहे, पद चांगलं आहे, सॅलरी चांगलं आहे, म्हणून जर का ती सहन केली असती तर कदाचित आजची ही स्वाती बालटे आपल्याला पाहायला भेटली नसती. सो तो जो संघर्ष आहे म्हणजे आतमधून तुम्ही घेतलेला तो जो एक निर्णय आहे, लढाईचा निर्णय, भले जी काही परिस्थिती येईल ती ओके, आय विल फाईट विथ दॅट अँड आय विल विन. अँड दॅट ॲटिट्यूड मेक अ डिफरन्स, मला असं वाटतं. खूप छान. सो हा पहिला अनुभव झाला, पण त्यानंतर जेव्हा प्रोफेशनली अँकरिंग क्षेत्रात जायचं तर त्यासाठी काही तुम्ही विशेष असं कार्यशाळा किंवा कोणाचं मार्गदर्शन घेतलं, काही त्याच्यासाठी कोर्सेस केले? कारण मी स्वतः काही कार्यक्रम तुमचे पाहिले आणि त्यानंतर मलाही कुठेतरी वाटलं की ग्रेट, म्हणजे माणसांना समोरच्या असणाऱ्या हजारो ऑडियन्सला म्हणजे बांधून ठेवणं, त्यांना खिळवून ठेवणं, हा एक विशेष कौशल्य असतं प्रत्येक स्पीकरचं.
प्रत्येक वक्त्याचं, आणि ते तुमच्यामध्ये आहे. मग त्याच्यासाठी विशेष असं ट्रेनिंग घेतलं का? कारण आतापर्यंत बालपणामध्ये आपण पाहिलं की जे मिळालं ते कुठेतरी अनुभवातून मिळालेलं होतं किंवा जस्ट ऑब्झर्वेशन्स मधून मिळालेलं होतं. वडिलांना पाहून आलं असेल किंवा अजून कुठून पाहून आलं असेल, बट असं प्रोफेशनल अनुभव नव्हता. पण एवढं प्रोफेशनलिझम आज जे आलं त्याच्यासाठी स्पेसिफिकली काय केलं? तसं बघायला गेलं तरी मी एक अँकरिंगचा बेसिक कोर्स केलेला आहे पुण्यामध्ये, कर्वेनगरमध्ये कॅलिडस मीडिया अकॅडमी म्हणून आहे, पंकज इंगुले सर घेतात. सो तिथे 2 महिने मी सॅटर्डे संडे तेही केलेलं आहे. आणि हे मी बँक करतच केलेलं आहे. आणि प्रोफेशनल जे म्हणतो ट्रेनिंग ते आपण घेतलंच पाहिजे. आणि मला वाटतं त्याहीपेक्षा महत्वाचं एखादा बेस्ट अँकर होण्यासाठी काय हवंय तर ते तुमच्यावर असणारा विश्वास आणि त्याचसोबत तुमची पॅशन. आणि पॅशन ज्यावेळेस प्रोफेशन मध्ये कन्वर्ट होते तो जो आनंद मिळतो तो कदाचित धर्तीवरती स्वर्ग बघितल्यासारखाच असेल. ऍब्सोल्युटली मी ते गोष्टी अनुभवतोय. अनेक वर्षांची माझी जी पॅशन होती तेच आज माझं प्रोफेशन आहे. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरचं माझं असणारं बॅकग्राऊंड आज बाजूला ठेवून मलाही टाटा मोटरचा 13 वर्षांचा अनुभव, म्हणजे 13 वर्ष टाटा मोटर्सला जॉब करत असताना मी त्याचं रेजिग्नेशन देऊन मी माझ्या पॅशनला फॉलो केलं. तो जो काही ट्रान्झिशन फेज आहे त्याचा जो आनंद आहे तर निश्चितच तुम्ही म्हणताय तसा तो स्वर्गसुख आहे म्हणायला हरकत नाहीये. सो तुम्ही हे अँकरिंगचं स्किल हासिल केलं किंवा थोडक्यात जी पॅशन होती त्याला स्किलची जोड दिलीत, त्याला थोडंसं घासलं, त्याला शार्प केलं, तेव्हा तुमचं आज हे करिअर चकाकायला लागलं असं मी म्हणतो. कारण त्यावेळेस मला 25,000 पगार होता आणि आता मी एका इव्हेंटचे 25,000 आज आता जेव्हा प्रोफेशनली तुम्ही हे करिअर स्टार्ट केलं त्यावेळेला तुम्हाला ब्रेक कसा मिळाला? कारण अनेक लोक असतील तुमच्याकडे पाहून किंवा अशा प्रकारे एखाद्या अँकरला पाहून अनेक तरुणींना वाटत असेल की आपणही या करिअरमध्ये यावं, पण इकडे येत असताना ब्रेक मिळणं म्हणजे तुमच्यासोबत कोर्स केलेले अनेक लोक असतील किंवा आजही असे प्रोफेशनल कोर्सेस करणारे अनेक लोक असतील, बट सर्वांनाच अशा यशाच्या शिखरावरती पोहोचता येत नाही किंवा तो प्लॅटफॉर्म भेटत नाहीये. मग तो पहिला ब्रेक ऍज अ कमर्शियल अँकर म्हणून तुम्हाला कधी भेटला? कोणता कार्यक्रम मिळाला आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं किंवा मानधन काय मिळालं आणि त्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ज्यांना अँकरिंग या क्षेत्रात यायचंय, पहिले तर मी जसं मगाशी म्हटलं की त्यांच्यामध्ये ती पॅशन हवी, कामावरती प्रेम हवंय आणि कलाकार हा गुंतला पाहिजे. कारण कुणीतरी असं म्हटलंय एकतर गुंतायचं नाही आणि गुंतलं तर कुतायचं नाही. सो त्यामुळे प्रयत्न करत राहा, स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि आपण बघतोय की आजकाल खूप साऱ्या गोष्टी आल्या, सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, आपण बघूनही कोर्सेस करू शकतो. आता खूप सारे मार्केटमध्ये कोर्सेस आलेले आहेत, पण त्याहीपेक्षा मला वाटतं तुम्ही अनुभव घ्या, कामावरती प्रेम करा. तुम्हाला काय करायचं आता मलाही माहित नव्हतं की ऍक्च्युली मी लहान छोट्या इव्हेंट पासून, म्हणजे जसं की मगाशी म्हटलं की मी खेडेगावापासून आज 5 स्टार पर्यंत इव्हेंट करते, स्थानिक नेत्यांपासून मंत्रालयापर्यंत कामं करते, राज्य सरकारपर्यंत, भारत सरकारपर्यंत काम करते. पण हे करत असताना कुठेतरी एक इव्हेंट फ्लो असतो. इव्हेंट फ्लो म्हणजे इव्हेंट कुठून स्टार्ट होणार आहे, कोण गेस्ट येणार आहे, काय काय असणार आहे हे तुम्ही आधी जाणून घ्या. पहिला ब्रेक तुम्ही मला विचारलत ना, सो माझं करिअर आता तुम्हाला तर माहितीच आहे 2019 मध्ये स्टार्ट झालेलं आहे. आणि जसं करिअर स्टार्ट झालं तसा तेवढं लगेच कोरोना आला. एक 4-5 इव्हेंट्स केले असतील मी आणि कोरोना लागला. पण पहिला जो ब्रेक आहे, जसं की मी म्हटलं की न्यूज चॅनलमध्ये मी फर्स्ट अँकरिंग स्टार्ट केलं आणि तिथे मी ते कोलॅबरेशन मध्ये केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की सॅलरी मिळेल, पण अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, सो नाही मिळाली. आणि त्यानंतर मला एक बर्थडेचा इव्हेंट आला होता, पहिला इव्हेंट बर्थडेचा आला होता. आणि ऍक्च्युली त्यावेळेस मला हेही माहित नव्हतं की आपण सांगतो किती, पेमेंट सांगायचं, फीस काय सांगायची, इव्हेंट तर आलाय, काय घ्यायचं हे मी सगळं ऑनलाईन बघितलेलं किंवा माहित होतं काय बोलायचं किंवा काय काय गेम्स घ्यायचे, ऑडियन्सला एंगेज कसं करायचं, पण फीस किती सांगायची. सो त्यावेळेस मी फीस सांगितली आणि फीस प्लस ट्रॅव्हलिंग हे सांगितलं. आणि तिथे असं झालं की त्यांनी माझ्या कार्यक्रमाच्या फीस पेक्षा ट्रॅव्हलिंगच जास्त झाले. सो पहिला तो अनुभव होता आणि तिथून सुरुवात झाली. सो आज त्या छोट्याशा कार्यक्रमापासून मी आज बॉलिवूडचे बऱ्यापैकी सगळ्या सेलिब्रिटीज, आपले मराठी सगळे सेलिब्रिटीज असतील, ज्यामध्ये अमृता खानविलकर असतील, प्रसाद ओक असतील, सुबोध भावे असतील, सो सगळ्या सेलिब्रिटीज, हास्य जत्राच्या आता फेमस आहे, सगळ्या टीम सोबत मी काम केलेलं आहे. आणि ज्यांना आपण आता खेडेगावातल्या मुलीचं आपण बघतो, ज्यांना टीव्हीवरती बघितलं त्यांना प्रत्यक्ष त्या स्टेजवरती बघणं, सोबत स्टेज शेअर करणं
खूप म्हणजे खूप भारी फिलिंग आहे. प्राऊड फिलिंग असतो खूप. आणि ते जसे सेलिब्रिटी असतात आणि मला वाटतं की आपण त्यांच्यासोबत थांबतोय, त्यांच्यासोबत बसतोय, आपण पण एक सेलिब्रिटीज झालो. आणि ज्या वेळेस लोक मला म्हणतात की कधी कधी असाही मला अनुभव आला की त्या सेलिब्रिटी मॅम त्या अमुक तमुक हिरोईन होत्या, त्यांच्यापेक्षा तुम्हीच आम्हाला जास्त आवडलं, आम्हाला तुमच्यासोबतच फोटो काढायचे. त्यावेळेस मला वाटतं की हा, तिथे आपल्याला सेलिब्रिटी शब्द लागला. सो तिथून मग सेलिब्रिटी अँकर हा प्रवास सुरू झाला माझा. ओके, ग्रेट. आपण हा सगळा सुंदर प्रवास पाहतोय. सर्वसाधारण 2019ला तुम्ही करिअर स्टार्ट केलं, त्यानंतर कोविडचे 2 वर्ष आणि आज 2025च्या एंड पर्यंत तुम्ही म्हणजे खूप छान अगदी मुख्यमंत्र्यांच्या सोबतचे तुमचे काही फोटोग्राफ पाहिले. मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला मला खास अनुभव सांगावासा वाटतो. जरूर. आपण संकल्प करतो नवीन वर्षांचा, बरेच जण संकल्प करतात, 1-2 दिवस करतात आणि तो संकल्प उद्यावरतीच ढकलून जातो. पण 2024ला मी संकल्प केला होता की मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर करायचे, त्यांचे एकतरी कार्यक्रम मला करायचे. आणि त्यावेळेस मी इथे पुण्यातही राहायला नव्हते, मी गावाकडे राहायला होते आणि माझे एवढे काही कॉन्टॅक्ट कुणाशीच नव्हते मोठ्या मोठ्या इव्हेंट प्लॅनरशी. कारण पॉलिटिकल इव्हेंट करायचा झाला तर तुमचे रिलेशन चांगले पाहिजेत, मोठ्या मोठ्या ओळखी हव्यात आणि मोठे मोठे इव्हेंट प्लॅनरशी ओळखीचे हव्यात. पण नाही, मला मुख्यमंत्र्यांचं स्टेज शेअर करायचंय. 1 जानेवारी 2024ला मी ते डायरीत लिहून ठेवलं होतं. आणि एक संधी तशी आली मला मुंबईला मार्चमध्ये की मुख्यमंत्र्यांचं इव्हेंट आहे, तुम्ही कराल का? मी म्हटलं हो. आम्ही 9ला तिथे पोहोचलो सकाळी, रात्रीचे 10 वाजले तरी मुख्यमंत्री काही आले नाहीत. ठीक आहे, थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, पॉझिटिव्ह राहा. जेवढ्या निगेटिव्ह विचार येतात त्या निगेटिव्ह विचारांवरती आपण पॉझिटिव्ह विचारांनी मात करायची असं लढायचं असतं. आणि झालं, ठीक आहे. आता मार्च झाला, मे झाला आणि मार्चमध्ये मी प्रेग्नंट राहिले आणि तुमचे गर्भसंस्कार घेतले होते. जसं माझा स्वभाव पॉझिटिव्ह आहे तसं डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार पण तेवढेच पॉझिटिव्ह आहेत. कारण हॅपी, क्रिएटिव्ह, ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला गर्भसंस्कार मदत करतात. सो माझ्या आयुष्यात आलेले तुम्ही पण खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहात, ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. सो गर्भसंस्कार आपण आधीही केले होते. आणि किती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मला इलेक्शन्स पण होते आणि गावाकडे आमचे मुख्यमंत्री येणार होते. आणि मला नेमका त्यावेळेस 8वा महिना होता आणि डॉक्टर 8व्या महिन्यात ट्रॅव्हलिंग करायला अलाउड करत नाही. पण एक संधी हुकली होती, मला मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर करायचं होतं. स्वप्न होतं ना बघितलेलं ते, आणि ट्रॅव्हलिंग करायचं नव्हतं. पण मी म्हटलं नाही, मला करायचं. एवढी संधी आली, संधी फक्त एकदाच दार ठोठावते, त्यावेळेस आपण दार त्यावेळेत उघडलंच पाहिजे. मनाशी निर्णय घेतला की मला करायचा इव्हेंट. कारण 8व्या महिन्यात हे पोट घेऊन इव्हेंट करणं म्हणावंसं तितकं अवघड होतं. पण डॉक्टरांना विचारलं मी करू शकते का? डॉक्टर म्हटले ठीक आहे, तुला जोपर्यंत होते तोपर्यंत इव्हेंट कर. सो मी 8व्या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे इव्हेंट केलेलं आहे आणि 250 किलोमीटर ट्रॅव्हल करून केलेलं आहे, 3 तास उभं राहून. ऍब्सोल्युटली ग्रेट, सुपर. आणि हे मला वाटतं की आपल्या गर्भसंस्कारांमुळे आणि माझ्यामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह मुळे. ऍब्सोल्युटली ही पॉझिटिव्हिटी प्रत्येकाकडे असली पाहिजे. मगाशी जो मी शब्द वापरला की रडत राहू घोड्यावरती, सो रडत राहू न राहता संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि संधी मला वाटतं की सर्वांसाठी इक्वल असतात. जसा सूर्य सर्वांसाठी इक्वल आहे, 24 तासांचा एक दिवस सर्वांसाठी इक्वल आहे, तशा संधीही सर्वांसाठी इक्वलच असतात. तुम्हाला त्या टिपता आल्या पाहिजेत आणि जर त्या टिपता आल्या तर निश्चित तुमचंही आयुष्य उत्कृष्ट बनू शकतं, असं तुमच्या या जीवन प्रवासामधून मला जाणवतं. खूपच सुंदर हा प्रवास आपण पाहतोय. पण या प्रवासा व्यतिरिक्त अजून काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. सो आज सेलिब्रिटी अँकर म्हणून जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही घेत असणारं मानधन आणि आज आता सेलिब्रिटी अँकर म्हणून तुम्ही घेत असणारं मानधन, म्हणजे त्याच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. आता अमाऊंट आपण नाही सांगू शकत, पण ज्यावेळेस स्टार्टिंगला सुरुवात केली त्याच्यापेक्षा मी कितीतरी पटीने 100% म्हणलात तरी काय हरकत नाही, एवढं मी मानधन घेते. जसं मी तुम्हाला म्हटलं की सॅलरी मला 25,000 होते. मी सकाळी 9ला ऑफिसला जायचे, संध्याकाळीच यायचं, माझं टायमिंग नव्हतं. 8 वाजायचे, 9 वाजायचे, 10 वाजायचे. एवढं सगळं केल्यानंतर मला मंथ एंडला 25,000 मिळायचे. मी आता ते एका इव्हेंटमध्ये मिळवते. सो मानधन जे असतं ते इव्हेंटवरती, लोकेशनवरती डिपेंड असतं. पण हो, आणि ही खरं तर अचिव्हमेंट आहे. मानधन हा काय मनी इज जस्ट अ मीडियम ऑफ ट्रान्झॅक्शन
बिकॉज तुम्ही जे काही देता त्याची ती व्हॅल्यू आहे. मनी इट्स अ व्हॅल्यू फॉर युअर, म्हणजे तुम्ही जो काही आज वेळ देताय, तुमचा टॅलेंट देताय, तुमचा परिश्रम एवढ्या वर्षांचा तिथे देताय, त्याच्यासाठी मिळालेलं मानधन हे काय कलाकाराचं खरं मानधन असतं ते प्रेक्षकांच्या टाळ्या, प्रेक्षकांचं प्रेम. कारण ज्यावेळेस कार्यक्रम संपल्यावरती ज्यावेळेस लोक येतात की मॅम आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा, एक सेल्फी काढायचं, हे फक्त आपण बघितलेलं असतं कुठल्या तरी सेलिब्रिटीज सोबत, किंवा आपणही पण कधीतरी गेलेलो असतो, एक साईन द्या मला किंवा एक फोटो द्या. पण ज्यावेळेस लोक आपल्याकडे येतात की मॅम तुम्ही खूप छान दिसता, खूप छान बोलता आणि मला तुमच्यासोबत एक सेल्फी पाहिजे, ते जे फिलिंग असतं आणि लाईन लागते अक्षरशः, ते खूप भारी वाटतं. आणि ज्यावेळेस आता माझ्या वयाचे असतील किंवा माझ्यापेक्षा लहान कार्यक्रम संपल्यावरती काही मुलं मुली भेटतात, ते म्हणतात की ताई दीदी मला तुझ्यासारखं व्हायचंय, तुझ्यासारखं बनायचंय, काय करावं लागेल, तू माझी आयडॉल आहेस, मला तू खूप आवडते, सांग. हे जे आहे ना की कारण कुणीतरी आपल्याला आयडॉल मानते, कुणाला तरी आपल्यासारखं बनायचंय. आणि असं आज पण काही अँकर आहेत जे मला पर्सनली मेसेज करून म्हणतात की आम्ही या अँकरिंग मध्ये आलोय ते फक्त तुझ्यामुळे आलेलो. आणि ही मला वाटतं मानधनापेक्षाही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, मोठी पोच पावते. ऍब्सोल्युटली. या सगळ्यांमध्ये आतापर्यंत आपण हा सुखद प्रवास सगळा पाहिला, पण याच्यामध्ये असं होत नसतं, म्हणजे दिसायला जरी हा सुखद दिसत असला तर याच्या पाठीमाग बोचणारे असे अनेक क्षण असतील, अनेक आठवणी असतील. सो जिथं संघर्ष, काय वेळेला वाटलं की यार गिव्हअप करावं, असे संघर्षमय काही क्षण तुमच्या या सगळ्या प्रवासामधले असतील तर ते शेअर करा. संघर्षमय तसं रोजच आपण संघर्ष करते तसा विचार करायला गेला, हा जो काही फेज होता जॉब सोडून, म्हणजे हातात फिक्स सॅलरीचा जॉब असणारा तो जॉब सोडून जेव्हा हे करिअर करण्याचा निर्णय घेतला, सुरुवातीचा काळ तसा हा प्रत्येकाला टफ असतो. सो तो खरं तर संघर्षाचा काळ आहे की जिथे तुम्ही हार न मानता त्या परिस्थितीवरती मात केली. तर ती परिस्थिती अशी संघर्षमय काय अनुभवली तुम्ही? जसं की मी म्हटलं की घरात पीठ आणायला 200 रुपये नव्हते, मी मम्मीकडून घेतले होते आणि तोच काळ, कारण लगेचच इव्हेंट काय मिळणार नव्हते. सो तो संघर्षाचा काळ होता. आणि संघर्ष जसं बघायला गेलं तर रोजचा संघर्ष होतोय, कारण आपल्याला दिसायला दिसते वा की काय छान कपडे घालतीये, मेकअप करते, रोज नवीन नवीन लोकांना भेटतीये, 5 स्टार मध्ये इव्हेंट करते, रिसॉर्ट वरती इव्हेंट करते, ह्या इथे इथे इव्हेंट मुंबईला करते, इकडे करते, तिकडे करते. पण त्याच्या पाठीमागे रात्री असते, रात्रीचा प्रवास केलेला असतो. बऱ्याचदा असं होतं की इव्हेंट झाल्यावरती जेवणही काही वेळेस मिळत नाही, कारण हॉटेलही बंद असतात आणि हा रोजचाच चालू असतं. कारण मग जेवण वेळेवरती नाही मिळत, सततचा प्रवास, सततची धावपळ आणि सगळं म्हणजे घर मॅनेज करून यावं लागतं. कारण आजकालची जी हिरकणी आहे ती मला वाटतं आज आपल्याला प्रत्येक स्त्रियांमध्ये बघायला मिळते, जी स्वतःचं घर छान मॅनेज करून आपल्या बाळाला ठेवून बाहेर कामाला जाते. मग आधुनिक हिरकणी पण आपल्याला बघायला. ओके, मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होतो की नॉर्मली आज एखाद्या प्रोफेशन मध्ये जात असताना घर म्हणजे कोणत्या तरी गोष्टी दुर्लक्षित होतात, पण तुम्ही घर सांभाळून, 2 मुलं, नवरा, हा सगळा परिवार सांभाळून सुद्धा तुमचं करिअर सुद्धा बॅलन्स करता येईल. असं करिअर जिथे तुम्हाला ट्रॅव्हलिंग आहे, प्रवास आहे, म्हणजे वेळ नाहीये, वेळेचं असं काही निश्चित वेळ नाही की सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी कधी परत येणार आहे माहित नाहीये. सो या गोष्टी कशा मॅनेज करतात? या सगळ्यांमध्ये तुम्ही हाऊ यू बॅलन्स? बिकॉज मला वाटतं की स्त्रीसाठी हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंजिंग असं आहे, आणि तुम्ही ते मॅनेज कसं करता? आपण बघतोय की आजकालच्या स्त्रिया, कारण एक वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं की मुलं झाली की करिअर विसरायचं. चूल आणि मूल हे आधीचं वाक्य होतं, पण आता मुलं झाले की करिअर विसरायचं. जे काही तुम्हाला करायचं ते मुलं व्हायच्या आधी करा. पण हे वाक्य आपल्याला खोडून काढता आलं पाहिजे, आणि ते मी कदाचित कसं केलं? घर खरं तर वाटतं की एकटी स्त्री काहीच करू शकत नाही. तिचा जो साथीदार आहे, नवरा आहे, तो जर तिला सपोर्ट करत असेल, कारण स्त्री जशी नवऱ्याची अर्धांगिनी असते, अर्धांगिनी कोण असते? जी आपल्या पतीची अर्धी यातना उचलते, सुखदुःखामध्ये समान साथ देते, ती अर्धांगिनी असते. तसं मला वाटतं आजकालच्या नवऱ्यांनी आपल्या बायकोचा अर्धांग व्हायला पाहिजे. कारण मी कुठेही जाईल माझ्यासोबत ते असतात. सो घरी आमच्या मुलांची काळजी सासू सासरे असतात. सो सासू सासरे बाळांना छान, आज आपल्याला बऱ्याचदा एकत्र कुटुंबीय पद्धती पाहायला मिळत नाही, पण आपल्यात थोडासा समजूतदारपणा असेल तर आपण कुठलीही गोष्ट सहज साध्य करू शकतो. मी सासू सासऱ्यांना छान जोडून ठेवले. कदाचित त्यांचा पण स्वभाव चांगला आहे. सो ते लहान मुलांना खूप चांगलं सांभाळतात
आणि मी बाळाला पण बऱ्याचदा घेऊन गेली. तुम्हाला तुम्ही जसं मगाशी म्हटलात की संघर्षाचा काळ, तर मला सांगायला वाटेल की पहिलं जे बाळ आहे ते 6 महिन्याचं झाल्यावरती मी इव्हेंट स्टार्ट केले. ओके. आणि त्यावेळेस तो फिडिंग करत होता. सो बरेचसे असे ग्लॅमरस इव्हेंट ज्यावेळेस मी वेस्टर्न वेअर करायचे आणि त्याला सोबत घेऊन जायचं, तो फिडिंग करायचा. बऱ्याचदा असं झालंय की समोर कार्यक्रम चालू आहे, काहीतरी मी अँकरिंग करून आली आहे, मी थोडासा गॅप आहे, त्याला फीड करायची आणि परत स्टेजवरती जायचं. आपण ते उदाहरण इतिहासातलं आपल्याला माहिती आहे, विठाबाई नारायण गावकर बहुतेक ना, जे तमाशामध्ये होता की त्यांनी 9 महिने आपल्या पोटात बाळ होऊन 9 महिन्याचं बाळ पोटात असताना त्यांनी स्टेजवरती परफॉर्म केलं आणि मध्ये ब्रेक त्यांना कळा सुरू झाला, त्या बॅक स्टेजला गेल्या, बाळाला जन्म दिला आणि त्या परत डान्स करायला लागल्या, परत त्या लावणी सादर करायला लागल्या. सो लोकांचं त्यांच्यावरती असणारं प्रेम आणि मला वाटतं की त्यांनी आपल्या कलेवरती करणारी प्रेम आणि कलेवरती असणारी निष्ठा, जरी कोणत्याही त्यांची जर निष्ठा आपण घेतली तर आपल्यासाठी अवघड नाही. त्यांच्या एवढं मी काय केलं नाही, पण ठीक आहे, केलं तेवढंच. ऍब्सोल्युटली. हा खूप सुंदर मुद्दा मांडलात की तुमचं कलेवरती प्रेम पाहिजे. जर निश्चित तुमचं जर का कलेवरती प्रेम असेल, स्वतःवरती विश्वास असेल, तर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावरती पोहोचता येऊ शकतं. फक्त या 2 गोष्टींचा ध्यास असला पाहिजे. आणि मला वाटतं की आज बऱ्याच लोकांकडे हे नाहीये. म्हणजे इमिडिएटली आज मी करिअर चूज केलंय तर उद्या मला लगेच ते ग्लॅमर भेटला पाहिजे, पैसे भेटले पाहिजेत, तर उद्या लगेच होत नाहीये. त्यासाठी या गोष्टी सहन करता आल्या पाहिजेत आणि संघर्षाचं म्हणजे संघर्ष करण्यासाठी संयम पण असला पाहिजे. खूप सुंदर. कारण आपण बघतोय की संयम सुद्धा हवा, मनगटात जेवढी ताकद हवी तेवढं नशीब सुद्धा हवं आणि मनात संयम हवा. कारण इझिली गोष्ट, आता मलाही बऱ्याच वेळा होतं की काही तारखा बुक होत नाहीत. ऑब्व्हियसली सगळ्या तारखा बुक असतात, माझ्या तर डिसेंबरच्या सुद्धा इव्हेंट्स बुक आहेत. पण काही वेळेस नवीन कलाकाराला ह्या फेजमधून जावं लागतं. सो त्यावेळेस हवंय की तुम्ही तुमच्या कामावरती असणार तुमचं प्रेम, तुमची निष्ठा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यश मिळो किंवा अपयश मिळो, तुम्हाला न्यूट्रल राहता आलं पाहिजे. तुम्हाला यश पचवता जसं आलं पाहिजे तसं अपयश जिरवता पण आलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. हा खूप महत्वाचा संदेश आहे. न्यूट्रल राहिलं पाहिजे दोन्ही गोष्टी. कारण ज्यावेळेस तुम्हाला ऐकायला मिळतं, हा तू खूप छान करतेस, वा तू मोठ्या सेलिब्रिटीजला भेटली, तू एवढा मोठा इव्हेंट केला, त्यावेळेस मी आकाशात नाही उडलं पाहिजे, त्यावेळेस मी न्यूट्रल राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस कुठेतरी वाईट अनुभव आलाय त्यावेळेस तो वाईट अनुभव मनात ठेवून तू तिथेच जमिनीवरतीच राहिली पाहिजे. पण आज जेव्हा हे करिअर किंवा या करिअरच्या शिखरावरती पाहत असताना आईवडिलांना तुमच्या काय वाटतं? ऑब्व्हियसली खूप आनंद होतो, खूप प्राऊड फील होतं आणि कदाचित त्यांनाही वाटत असेल ती आपल्याला म्हटलेली की तुला अँकरिंग मध्ये करिअर करायचंय, पण त्यावेळेस त्यांचंही काही ती चौकटच होती. आपण आता बघतो की सामान्य कुटुंबातल्या, त्यात आई वडील माझे शिक्षक आहेत, नोकरी करायची, शिक्षण घ्यायचं, लग्न करायचं, नोकरी करायची, हेच प्रत्येक आई वडिलांचे त्याच गोष्टी असतात. मला वाटतं आता आई वडिलांनी पण बदलायला लागलेत. त्यांना बेभरवशाचं करिअर असू दे, पण ज्या मुलाला त्यातली आवड आहे ते करू दिलं पाहिजे. नक्कीच. खूप सुंदर. म्हणजे तुमचा ओव्हरऑल जर जीवन प्रवास पाहिला तर त्यात खूप प्रेरणादायी आहे. ओव्हरऑल जर पाहायचं म्हटलं तर तुमचा स्वतःवरचा असणारा विश्वास, कलेवरती असणारं प्रेम, लहानपणापासून तुम्ही जपलेली तुमची पॅशन, त्याचा घेतलेला ध्यास, याच ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेल्या आहेत. यस, तुमच्यासाठी निश्चित मी प्रार्थना करेन की अजून यशस्वी व्हा. अगदी मुख्यमंत्र्यांच्या सभांना तुम्ही आता येणाऱ्या काळात अगदी पंतप्रधानांच्या सभेला तुम्ही ऍड्रेस करावं अशी मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. आणि इथेच थांबूयात. खूप सुंदर असा तुमचा जीवन प्रवास आहे. आय होप की निश्चितच ऑडियन्सला तुमचा हा जीवन प्रवास प्रेरणादायी ठरावा. त्यांच्या कमेंट्स जरूर तुमच्यासाठी येतील. थँक्यू सो मच. वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. येस, मला एक गोष्ट आवर्जून सांगायची. आपण हा जीवन प्रवास पाहिला, पण या जीवन प्रवासामध्ये वेचण्यासारखे असे अनेक क्षण, अनेक अनुभव हा आपल्याला जीवन प्रवास देऊन जातोय. तो म्हणजे तुमची पॅशन. मी अनेक लोकांना आज पाहतोय, आपण काहीतरी एज्युकेशन घेतलंय म्हणून त्याच गोष्टीत राहण्यापेक्षा तुमचं पॅशन काय हे जपणं खूप महत्वाचं आहे. कारण पॅशन जेव्हा प्रोफेशनमध्ये कन्वर्ट होतंय त्यावेळेला मिळणारं जो आनंद आहे, त्यावेळेला मिळणारं जे यश आहे, ते मला वाटतं कितीतरी पटीने
अधिक असं यश आहे जे मनाला समाधान देऊन जातं. आणि फायनली आपल्याला आपल्या आयुष्यात समाधान महत्त्वाचं असतं. सो तुमची पॅशन काय आहे हे तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या कलेवरती जे काही पॅशन आहे त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे, स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. ॲब्सोल्युटली तुमच्या स्वतःवरती तुमच्या स्वतःचं प्रेम देखील असलं पाहिजे. जग काय म्हणतंय याच्यापेक्षा, म्हणजे म्हणतात ना की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, लोक काय म्हणताय त्याच्यापेक्षा तुमचं आतमधलं मन तुम्हाला काय सांगतंय त्याचा ध्यास घ्या. आणि त्याचा ध्यास घेऊन जर त्या दृष्टीने प्रवास सुरुवात केली तर मला खात्री आहे तुमचंही आयुष्य भारी बनलेलं असेल. आणि असंच तुम्हाला तुमचं आयुष्य भारी बनावं यासाठी मी सांगेन की या चॅनलला सबस्क्राईब करा. असे अनेक व्यक्तिमत्व तुमचं व्यक्तिमत्व भारी बनवायला मदत करतील. येस, तुमचा अनुभव या पॉडकास्टबद्दलचा काय आहे ते कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर येस, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी लाईक बटन, सबस्क्राईब बटन प्रेस करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो थँक्यू सो मच. सी यू, टेक केअर, स्टे सेफ, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. धन्यवाद.